नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। आर-टी बाबतचा जो माननीय उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता तो शेवटी आलेला आहे। आपण सकाळीच आर-टी बाबतचा व्हिडिओ बघितला होता की त्यामध्ये म्हटलेलं होतं की आर-टीचा निर्णय अजून माननीय उच्च न्यायालयाचा लागलेला नाही। परंतु मित्रांनो, आज दुपारी 3 वाजेनंतर माननीय उच्च न्यायालय यांच्या संकेतस्थळावर निकाल हा उपलब्ध झालेला आहे। तर त्याबाबतची अपडेट देत आहे मी। आता निकाल लागला, आता पुढे काय होणार? तर मित्रांनो, जसे की आपण सर्वांनी आपल्या पाल्यांचा फॉर्म भरलेला आहे, तर आता त्याची मेरिट लिस्ट लागेल आणि ज्या शाळा पहिल्या 1 किलोमीटरमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांची लिस्ट लागेल आणि ज्यांची नावे त्यामध्ये आहेत त्यांना शाळेचे ॲडमिशन अलाउट होईल। आणि तर आपण त्याबाबतचे पुढील अपडेट बघत राहू आणि मी आपणास असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहणार आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कृपया बेल आयकॉन प्रेस करा। तर आपण आता उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन बघूया की माननीय उच्च न्यायालयाने काय निर्णय दिलेला आहे तो। आपण उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर आलोत। इथे पार्टीचे नेम टाकतो मी। इथे ओरिजिनल ते कॅप्चा फिल करायचा। बघा, तर जेव्हा आपण सकाळी बघितलेलं होतं तर इथे अंतिम निर्णय जजमेंट आलेले नव्हते। आता हे जजमेंट आलेले आहे। बघा, आजची डेट आहे 19/7 आणि बघा जजमेंट काय आहे ते। मित्रांनो, हे जजमेंट आहे अंतिम निकालाचे, फायनल निकाल। जवळजवळ हा निकाल बघा मित्रांनो, हा निकाल खूप मोठा आहे। माननीय उच्च न्यायालयाने खूप छान निकाल दिलेला आहे। हा निकाल जवळपास 73 पेजेसचा आहे आणि यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की शासनाचे जो अध्यादेश काढला होता शासनाने की सरकारी शाळांमध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर शासकीय शाळा असेल तर तिथेच ॲडमिशन मिळेल, तर तो अध्यादेश माननीय उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि आपल्याला पुढील ॲडमिशनची प्रोसेस ही उपलब्ध होईल आणि जो आर-टीची वेबसाईट आहे तिथेही लवकरच बदल होईल। तर पुढील अपडेटसाठी पुढील नवीन व्हिडिओ लवकरच तयार होईल। तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।